नमस्कार, मी भीमराव कळळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पश्चिम बंगालमध्ये 93% मतदान झालेलं आहे. म्हणजे बंपर असं मतदान झालेलं आहे. आणि या मतदानाच्या आकडेवारीमध्ये विजय कोणाचा हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न. देश पातळीवरती या पश्चिम बंगालच्या निवडणुकीची चर्चा होते. देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, लागलेल्या आहेत. 3 राज्यात मतदान झालेलं आहे, 4थ्या राज्यात झालेलं आहे. परंतु एकमेव पश्चिम बंगाल असं राज्य आहे की त्याच्याकडे अख्ख्या देशाच्या नजरा लागलेल्या असतात. त्याची कारण सुद्धा तशीच आहेत. त्या ठिकाणी ज्या पश्चिम बंगाल मधल्या ज्या तृणमूलच्या ज्या अध्यक्ष आहेत ममता बॅनर्जी, या ममता बॅनर्जीनं अक्षरशः मोदी शहाला सुद्धा जिरीस आणलेला आहे. आणि आता 93% मतदान झालंय म्हटल्यावरती याच्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना फटका बसणार आहे. त्यांनी रातून दिवसा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले उमेदवार. अमित शहा तर तळ ठोकून आहे. देशाचा केंद्रीय गृहमंत्री एका राज्याची निवडणुकीसाठी तळ ठोकून बसतो, याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली. आणि लोकांचं सुद्धा तसंच मत आहे की बाबा इथं भाजपला 15-20 सुद्धा सीटा मिळणार नाहीत. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ममता बॅनर्जी सुपर पॉवर मध्ये आहे असंच एकंदरीत दिसतंय. त्याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. किती टक्के मतदान झालंय, काय झालंय, कसं काय झालंय, कोणामुळं कसं झालं, बोगस मतदान झालंय का, भाजपचे ऍक्च्युअल किती निवडून येतील, काँग्रेसची किती येतील, ममता बॅनर्जीची किती येतील. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा. ही सर्वांना बंगाल मधल्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच या निवडणुकीची जोरदार अशी चर्चा होती आणि ती देश पातळीवरती पश्चिम बंगालमध्ये तर होते, परंतु इतर राज्यांमध्ये सुद्धा म्हणजे देशभर त्याची चर्चा रंगलेली आहे. बघा, भारतीय जनता पक्षानं एक करत सगळी राज्य गिळंकृत केलेली आहे. ती मशीनमध्ये फॉल्ट करून निवडणूक आयोग, आता तसं पाहता पश्चिम बंगालची निवडणूक ही निवडणूक आयोग विरुद्ध TMC म्हणजे ममता बॅनर्जीचा पक्ष, अशाच पद्धतीची ही निवडणूक आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेले आपण सगळ्यांना पाहिलेलं आहे. त्याचबरोबर ज्या लोकांची मतदानातली नावं वगळली ते 91 लाख लोक बोगस आहेत असं सांगितलं गेलं. ती लोक बांगलादेशी रोहिंग्या आहेत असं सुद्धा सांगण्यात आलं. परंतु जे लोक SIR करणारी होती त्यांची सुद्धा नावं वगळण्यात आलेली. हा मामला सगळा सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला गेला. परंतु सुप्रीम कोर्ट सुद्धा भारतीय जनता पक्षाला मॅनेज आहे. नेमकं मतदानाच्या 1 दिवस अगोदर ममता बॅनर्जीला खडे बोल सुनावलं की एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं वागणं म्हणजे कठीण आहे असं ममता बॅनर्जीला त्या सुप्रीम कोर्टानं सुद्धा म्हटलं गेलं. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा भारतीय जनता पक्षाला मदत करतंय की भाजपची सत्ता त्या राज्यामध्ये यावी. देशात तर करतं, इतर राज्यांमध्ये फक्त तिथं सुद्धा करतंय. महाराष्ट्राच्या निवडणूक झाल्या, भाजपची बंपर जीत झाली. बिहार निवडणूक झाली, भाजपची बंपर जीत झाली. म्हणजे विरोधकाचा सुपडा साप. आता तिथं सुद्धा विरोधकाचा सुपडा साप भाजप करतोय की काय, अशा आता चर्चा रंगलेली आहे. परंतु तिथली जी लोक आहेत ती पश्चिम बंगालमध्ये आपण बघितलं की ममता बॅनर्जीच्या ज्या रॅल्या निघल्या, तिथं रॅल्या ह्या लाखोंच्या रॅल्या निघल्या. म्हणजे अशा बारक्या चिरक्या रॅल्या निघल्या नाही, तर ममता बॅनर्जीच्या मागं सडेतोड लोक पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत. आता हा जो SIR झाला तिथं, त्यामध्ये 91 लाख मतदार वगळलेले आणि मतदान 93% मतदान झालं त्या ठिकाणी. म्हणजे 93% मतदान झालं, एवढी नावं वगळलेली असताना सुद्धा म्हणजे हे एक पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक बाब आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या यामध्ये 91% पेक्षा जास्त मतदान कुठल्याही राज्यामध्ये झालं नव्हतं. ते पहिल्यांदा 93% पश्चिम बंगालमध्ये झालं. आता 93% झालं का निवडणूक आयोगाने 50%ची आकडेवारी 93% सांगितलं आणि मध्ये मतं वाढवली असं सुद्धा झालेलं होऊ शकतं. म्हणजे जिथं बाबा 10,000, 5,000, 2,000 मतांनी जे उमेदवार पडलेले आहेत त्यांच्या फायद्यासाठी ती मताची आकडेवारी वाढवली का काय, असं सुद्धा या ठिकाणी आता लोकांना वाटायला लागलेलं आहे. म्हणजे संध्याकाळी 5:30 पर्यंत 91% होतं, त्यानंतर ते 93% पर्यंत गेलं असं सांगण्यात आलं.
आता तसं पाहता या ठिकाणी विधानसभेचे 294 विधानसभा सदस्य आहेत, सांसद आहेत, म्हणजे आमदार 294 निवडून येणार आहेत. त्यापैकी 152 मतदारसंघामध्ये गुरुवारी सकाळी मतदान झालं 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत. या निवडणुकीमध्ये 167 महिला आणि 1478 पुरुष निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यात टीएमसी म्हणजेच ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये काटेकी टक्कर आहे. त्यात राहुल गांधी यांचा सुद्धा पक्ष आहे, राहुल गांधींची सुद्धा आघाडी आहे. राहुल गांधी यांनी सुद्धा त्या ठिकाणी जोरदार मोर्चे बांधणी केलेली आहे, जोरदार अशा निवडणुका लढवलेल्या आहेत. आता गेल्या निवडणुकीमध्ये 2020 साली जी निवडणूक झाली त्या टायमामध्ये आणि 81% मतदान झालं होतं. म्हणजे 2020 साली जी ह्याच्या मागची निवडणूक झाली त्याच्या अगोदरची 2011 साली 84% असं ऐतिहासिक मतदान झालं होतं. त्यावेळी तृणमूल काँग्रेस हे पहिल्यांदाच त्या राज्यामध्ये सत्तेत आलं होतं. आता त्या राज्यामध्ये बघा 93.92% दिनाजपूर म्हणून एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये एवढं मतदान झालं. तर खुर्शिदाबाद मध्ये 91.36% मतदान झालेलं आहे. आता ही मताची आकडेवारी नेमकी कशामुळे वाढली? मताची आकडेवारी वाढण्याचं सुद्धा काही कारण असू शकतं. आता ह्याच्यामध्ये बोगस, अपात्र हे सगळे बाजूला तरी काढलेले असले तरी सुद्धा या ठिकाणी जे ममता बॅनर्जी विरुद्ध भारतीय जनता पक्ष हा जो सत्ता संघर्ष हा भयानक असा सत्ता संघर्ष उपाळून आलेला आहे. म्हणजे एका बाईला हरवायसाठी हजारो नेते भारतीय जनता पक्षाचे तिथं पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. तसंच प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, केंद्राचं मंत्रिमंडळ, दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी, अमित शहा तर तिथं लोटांगणच आहे, झोपूनच आहे. अमित शहा तर म्हणजे 1 महिना झालं अमित शहा ते राज्य सोडून कुठंही गेलेलं नाही. अमित शहा म्हणजे एका बाईला हरवण्यासाठी अशा पद्धतीचं या पश्चिम बंगालमध्ये हे सुरू आहे, म्हणजे निवडणुकाचा पर्याय सुरू आहे. बघा आता पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने 2002 नंतर पहिल्यांदाच मतदार याद्यांची सखोल फेर तपासणी राबवण्यात आलेली आहे असं निवडणूक आयोगाकडनं सांगण्यात येत आहे. वगैरे वगैरे असं आपल्याला तर माहिती आहे निवडणूक आयोग कशा पद्धतीने हे सगळे काम करत असतो. आता त्याशिवाय बघा पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी सरकारनं मिलिटरी, आर्मी, ज्या काय केंद्रीय एजन्सी आहेत त्या ईडी, सीबीआय हे सगळं सगळं तिथं पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून आहे. म्हणजे एखादा जर आपल्या बाजूने येत नसेल तर त्याला लगे ईडीची नोटीस द्यायला तयारच आहे, सीबीआयची नोटीस द्यायला तयारच आहे. तसंच एखादा आपल्याकडे येत नसेल तर इतर गोष्टींना सुद्धा त्याला धमकावायचं, हे करायचं ते करायचं आणि त्याला आपल्या बाजूने वळवायचं, अशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत. आणि हे प्रयत्न जे सुरू आहेत यामुळं काहीच तिथली जनता नाराज आहे. आता हे जे नावं 93 लाख कमी झाली होती, त्यानंतर सांगितलं 61 लाख कमी झाली, त्यानंतर 27 लाख जी नावं होती ती लोक परत सुप्रीम कोर्टात गेली. परंतु सुप्रीम कोर्ट सुद्धा भाजपला मॅनेज आहे. सुप्रीम कोर्टानं दस्तूरखुद्द स्वतः जे निवडणुकीच्या 1 दिवस अगोदर, मतदानाच्या 1 दिवस अगोदर जी ममता बॅनर्जीवरती जी टीका टिप्पणी केल्याने झालं की एक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं वर्तन करायला नव्हतं पाहिजे, ह्याचाच अर्थ असा आहे की तो निवडणूक आयोग सुद्धा तो सुप्रीम कोर्ट सुद्धा भारतीय जनता पक्षाला मॅनेज झालेलं आहे. आता ह्याच्यावरती काय आरोप प्रत्यारोप अमकं तमकं सगळं सुरूच असतं. आता म्हणजे काही केल्या निवडणूक आपण जिंकायची असं भारतीय जनता पक्षानं चंग बांधलेलं आहे आणि तशा पद्धतीने ती निवडणूक जिंकायची सुरुवात केलेली आहे. परंतु पश्चिम बंगालमधली जनता सुद्धा अशी आहे की ती जनता सुद्धा भारतीय जनता पक्षाला उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही. आता एकंदरीत 152 जागांसाठी जे मतदान झालं त्या ठिकाणी तिथं आता असं बोललं जातं की भारतीय जनता पक्षाला त्यात फक्त 15 ते 16 जागा मिळतील 152 पैकी. म्हणजे भारतीय जनता पक्षाची बंपर हार होईल, जे सांगितलं जातं बंपर जीत होईल. आता हे काय मॅनेज झालेले जे चॅनल आहेत काय कुठं आज तक असेल, एबीपी माझा असेल, इंडिया चॅनल, झी 24 तास असेल, हे जे चॅनल आहेत अंजना ओम कश्यप आले, कुठं कोण कोण आलं, हे सगळे भारतीय जनता पक्षाला मिळालेली लोक आहेत. ते तुकड्यावर भारतीय जनता पक्षाच्या जगणारी लोक आहेत. ते कधीही खरं दाखवणार नाही, ते सगळं खोटं दाखवणार. अक्षरशः
ममता बॅनर्जीची सत्ता आली तरी सुद्धा सांगणार अजून थोडी आशा आहे, पुढे बघा काय होतंय ती, पुढे बघा काय होतंय ती, भाजपची सत्ता येईल असं दाखवणारी ही लोक आहेत ती. आणि अशा लोकांमुळे देशाची वाट लागलेली आहे. म्हणजे देशाचं वाटोळं या मीडियामुळे झालेलं आहे. ते सत्य कधी दाखवणार नाही ती. परंतु पश्चिम बंगालचा विचार करता आज मात्र पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष हा सत्तेत येणार नाही असं अनेक राजकीय विश्लेषकांना सांगितलेलं आहे. भारतीय जनता पक्षाची सर्वात बेकार हार ही पश्चिम बंगालमध्ये होईल असंही एकंदरीत सांगण्यात येतंय, बोललं जात आहे. तर बघा 4 तारखेला निकालामध्ये आपल्याला सविस्तर कळल. आणि हा जो आपण अंदाज वर्तवत असतो, मी आजपर्यंत जे जे अंदाज वर्तवले ते अंदाज जवळपास 99.99% खरे झालेले आहेत. आणि त्याच आधारे मला सुद्धा असं वाटतं की पश्चिम बंगालमध्ये लोकांचा उद्रेक झालेला आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात. आणि तो उद्रेक भारतीय जनता पक्षाच्या मानगोटीवरती बसेल. भारतीय जनता पक्षाचा तिथं सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसते. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, विमराव कडाळे पाटील, BKP मराठी.